काय भाऊ तुमचा येलो होता जळगावले, तुम्हाला कधी माहीत नसेल तर पार्ट 1 पार्ट 2 पाहून घ्या. का बरं येलो होता तुमचा रथ पाहायला येलो होता तुमचा हो. मग रथ गीत पाहिला पण तुमचा हो एवढ्या दूर जळगावले आलाय तर आपल्या कामं करायशिवाय थोडी घर जाणार आहे. तुमच्या होणं नाही का ITI शिष्यवृत्तीचा फॉर्म आता बरोबर 5-6 महिने झाले भरेला आहे, तर बी तुमच्या भाऊचे पैसे पडले नाही. त्याच्यासाठी तुमचा भाऊ चालला आता सामाजिक न्याय भवन ठिकाणी. का बरं तुमचा भाऊच्या फॉर्मचा रिजेक्ट झाला आहे की काय ते पायासाठी कोणकोणत्या पोरांत फॉर्म भरले होते ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा भाऊ तुम्हाला सांगेन काय करायचं. मग सिधाला सामाजिक न्याय ऑफिसमध्ये. मग का बरं की ते दादा म्हणत की डायरेक्ट 3ऱ्या फ्लोअरवर आहे म्हणे ऑफिस आपलं. म्हटलं चालेल म्हटलं. मग सिधाला भारत सरकार शिष्यवृत्ती ठिकाणी मग सरले विचारपूस करी घेतले. सर म्हणे त्या फॉर्मने का ITI रिजेक्ट झाला आहे, तू तळीत जाय आणि तळून नाही का त्या फॉर्म पहिले एडिट कर आणि परत आमच्या ये म्हणे तो फॉर्म आला की तू पैसे 5 मिनिटात टाकू. कसं खतरनाकमध्ये. मग तळून ते सगळं ऐकी घेतलं आणि चालला हो आता मी डायरेक्ट घरी. पण घरी तर काही जाणार नाही. सिधाला भुसावळमध्ये खानदेश बिर्याणी सेंटरवर. का बरं पोट पूजा बी तर करी घ्यानी पडेल. मग मस्त घेतली अंडा बिर्याणी, मस्त अंडा बिर्याणी दाबून दिली आणि तळून बी काढली भाऊ गाडी. आणि पहिले आपल्याला घरी तर काही जाणंच नाही बरं. का बरं आपल्या मावशीच्या पोऱ्याला त्याला दुष्कड्यामध्ये सोड नाही ना भाऊ. मग सिधाला दुष्कड्याला आपल्या मावशीच्या घरी. मग मावशीच्या घरी थोडाफार जपला गिपला. मग उठला मस्त थोड्याशा केस सेट करले. चाल म्हटलं मावस भाऊ चालला म्हटलं मी आता घरी ना. आजच्यासाठी एवढंच. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग कसा वाटला पण कोण कोण गरजू माणूस आहे शिष्यवृत्तीसाठी ते मला कमेंटमध्ये सांगा. कसं खतरनाक रे भाऊ.